गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पिंपळगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व NDCC बँक नाशिकच्या सक्तीच्या वसुलीच्या विरोधात सोनजाम तालुका दिंडोरी येथील नागरिकांनी गावात एकत्र येत मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहे। नुकत्याच काल परवा झालेल्या पिंपळगाव येथे युवकाच्या मारहाणीच्या विरोधात विशिष्ट आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी व NDCCने सक्तीची वसुली सुरू करून अनेक शेतकऱ्यांच्या शेतांचे लिलावाचे नोटीस आलेले आहेत। या विरोधात सोनजाम तालुका दिंडोरी येथील ग्रामस्थ एकत्र आले आहे। या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी, युवक, महिला उपस्थित होते। यावेळी तेथील सरपंच प्रभाकर जाधव यांनी व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। काल परवाची काही घटना घडली पिंपळगाव परिसरामध्ये, अतिशय अशी लाजिरवाणी घातक गोष्ट घडली आणि जो कोणी आपला युवक हिंदू धर्माच्या जनजागृती करत असताना त्याच्यावर जो हल्ला केला तो अतिशय वाईट आहे। यापुढे आपण सर्व हिंदू बांधवांना कळकळीची विनंती करतो की आपण एक होणं हे गरजेचं आहे। जे गेले काही मातमी कोणी असेल त्याने जो काही नारा काढला, एक आहे तो शेप आहे, ही अतिशय त्रिकाळ सत्य आहे। येणाऱ्या काळामध्ये मी एकच विनंती करतो का आपल्या हिंदूंकरता आपल्याला एक होणं एक काळाची गरज आहे आणि झालेल्या घटनेचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काल परवा पिंपळगाव येथे जी काही घटना झाली त्या घटनेमध्ये एका हिंदुत्ववादी तरुणावरती जो काही हल्ला झाला त्याचा मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी प्रामुख्याने निषेध व्यक्त करतो। कारण आत्ताच जे काही इलेक्शन झालं, या इलेक्शनमध्ये जे काही नारे दिले गेले, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, प्रामुख्याने याचा जर विचार केला तर गेल्या 11 वर्षापासून या हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यामध्ये हा देश आहे। तदनंतर या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-11 वर्षापासून सत्ता हे हिंदुत्ववाद्यांच्याच ताब्यात असताना जर असा जर घटनाक्रम होणार असेल तर या हिंदूंनी करायचं काय? येणाऱ्या काळामध्ये भीती वाटायला लागलेली सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये की आपलाही बांगलादेश होऊ शकतो, आपलीही श्रीलंका होऊ शकते। तर आपल्याला जर एकत्र येऊन जर याचा जर मोक्ष लावायचा असेल तर निश्चित आपल्याला एकत्र यावं लागेल बंधूंनो, हेच मी। आणि अशा पद्धतीच्या घटना या पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने देखील खबरदारीचे उपाय म्हणून आपण केले पाहिजेत, हीच मी आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर जो काही आत्ताच इलेक्शनच्या काळामध्ये असाही एक नारा दिला गेला की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जे काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी देण्यात येईल। त्याचनंतर महिलांना, ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना 2100 रुपयाचा जो काही त्यांनी नारा दिलेला आहे, परंतु इलेक्शन आणि जे काही नंबर त्यांना मिळाले ते मोठ्या प्रमाणात मिळाल्याच्या नंतर त्यांनी लागलीच या शेतकऱ्यांच्या ज्या काही जमिनींवरती NDC बँकेत जे काही कर्ज आहे त्या नाशिक जिल्हा NDC बँकेने, तेथील प्रशासकाने प्रामुख्याने या नाशिक जिल्ह्यातील मला तरी वाटतं 116 लोकांची यादी काढून त्यांचे लिलाव प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर ही NDC बँक किंवा प्रशासन तिचं जर अशा प्रकारचे लिलाव जर यापुढे करणार असेल तर निश्चितच आम्ही शेतकरी म्हणून अतिशय उग्र स्वरूपाचा लढा या ठिकाणी देणार आहोत। याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि लागलीच जे काही त्यांनी लिलाव प्रक्रिया केलेली आहे ही थांबवावी, हीच एक विनंती वजा सूचना। प्रमाणे प्राथमिक माहिती अशी मिळते की काही 25 ते 30 तरुणांनी एक हिंदू तरुणावरती हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना अतिशय असंवेदनशील आहे। या गोष्टीचा आम्ही सर्व सोनजाम ग्रामपंचायत तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर बांगलादेशामध्ये जे आपले हिंदूंच्या मंदिरं आणि हिंदूंवरती जो अत्याचार सुरू आहे त्याचाही पण आम्ही ग्रामस्थ आणि संपूर्ण ग्रामपंचायत सोनजाम जाहीर निषेध व्यक्त करतो। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।